धरुष्टा वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंबफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन करतो। आदरणीय नीलाताई दातारांना वंदन करतो। आपण सगळे श्रोते आहात, आपल्या सगळ्यांना पुनश्च वंदन करतो आणि आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया। ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रतिबोध विदितं मतम अमृतत्वम ही विंदते। आत्मना विंदते वीर्यम विद्यया विंदते मृतम। प्रत्येक बुद्धिगम्य ज्ञानामागे जाणणारे म्हणून जे तत्व प्रत्ययाला येते तेच ब्रह्म आहे। हेच त्याचे ज्ञान असून त्याने अमृतत्व मिळतं। अमृतत्व आपले आपणच नित्य प्राप्त असून विद्येने म्हणजे अज्ञान निवृत्तीच्या सामर्थ्याने ते
मिळतं. आता आपण पुढल्या चिंतनाला लागूया. बोधम बोधम प्रतिबोधम हे आपलं सांगून झालंय. जरी शुक्रवारी सांगितलं असलं तरी गुरुवार आणि शुक्रवार, जरी गुरुवारी सांगितलं असलं तरी बुधवार गुरुवार हे 2 दिवस आपण याला अतिशय सविस्तर घेतलं आहे. आणि सर्व ज्ञानवृत्तीच्या आत आत्मचैतन्य असल्याने ते सर्व बुद्धिवृत्तीच साक्षी आहे. आणि त्या साक्षी संबंधी साधना कशी करायची हे अतिशय सविस्तर घेतलं असल्यामुळे आचार्य पुढे काय म्हणतात त्याचा पुढचा भाग आपण. मग आता आत्म्याचा अभ्यास करायचा म्हणजे वेगळं काही करावं लागतं का हो? आत्मचैतन्य हे सगळ्या वृत्तींच्या मधून अधिष्ठान रूपाने म्हणजे प्रकाशत्व रूपाने म्हणजे साक्षी स्वरूपाने जाणले जाते. ते सगळ्या जगताचं साक्षी असून ते दृढ ज्ञान आहे. तोच माझा गुरु आहे असं मनीषा पंचकम मध्ये शंकराचार्य म्हणतात. आता आचार्य पुढे म्हणतात आहे, अन्यद्वारम आत्मना विज्ञानाय. आत्मस्वरूपाच्या प्रत्येक बोधातूनच जाणता येतं की अन्न कुठलेच साधन किंवा मार्ग नाही. म्हणजे आत्मा जाणून घेण्यासाठी कुठलंही साधन नाही आणि मार्ग पण नाही. म्हणून त्याला अनध्वग असं म्हणतात. अनध्वग म्हणजे त्याला दुसरा मार्ग नाही. म्हणून आत्मस्वरूपाला बोधातूनच जाणता येतं. दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने आत्मस्वरूपाला जाणता येत नाही. बोधातून कसं जाणायचं? होणारा बोध त्याच्या सत्तेवर आहे. ते जे स्वरूप आहे ते प्रत्येक बोधामध्ये प्रत्येक वृत्तीमध्ये जाणलं जातं. तेच आत्मचैतन्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारे साधक ज्यावेळी बोधामधून प्रत्येक बोधवृत्तीतून आत्मचैतन्य स्वरूपाचे ज्ञान घेतो त्यावेळी त्याला आत्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्म्याचं सम्यक ज्ञान आणि यथार्थ ज्ञान हे सगळीकडे होऊ शकतं, सदैव होऊ शकतं. प्रत्येक बोधवृत्तीच्या मागे आत्मस्वरूप सत्प्रत्ययाने जाणल्या जातं. आता होणारा प्रत्येक बोध हा आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर आहे किंवा आत्म्याच्या सत्तेवर आहे. मग आता चैतन्य कसं आहे? ते सत्ता रूप आहे. म्हणजे हा गट आहे, हा पट आहे, ह्यातलं जे सत्ता रूप आहे त्याला सत्प्रत्यय असं म्हणतात. रमण महर्षींनी सत्प्रत्ययाबद्दल सुंदर व्याख्या केली आहे. आणि अभावात्मक स्थितीचा अनुभव सुद्धा सत्प्रत्ययानेच येतो. म्हणजे अभाव सुद्धा सत्प्रत्ययाच्याच जाणीवेवर आहे. म्हणजे काय झालं? अभावाला सुद्धा अभाव आहे म्हणजे आहेपणा आहे म्हणजे सत्ता आहे. मग आता घटपट वृत्तीला तर आत्म्याची सत्ता आहे, अस्तित्व आणि चेतना आहे. म्हणून प्रत्येक वृत्ती चैतन्याची सत्ता आहे. नोदेती नास्ती मेती एषा चिती ही. प्रत्येक वृत्तीमध्ये चैतन्याची सत्ता आहे आणि चैतन्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. म्हणून चैतन्याचा अभाव कोणत्याच काळामध्ये नाही. स्थान प्रकाराने सुद्धा हे शक्य नाही. रमण महर्षी काय म्हणायचे? सत्प्रत्यया किमनु विहाय संतम तद्दर्शन. विश्वात सत्प्रत्ययाशिवाय एकही वस्तू अस्तित्वात नाही. सर्व विषयात दिसणारी सत्ता अस्तित्व हे आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून नाशवानत्व हे विषयाचं स्वरूप आहे आणि अस्तित्व म्हणजे सत्ता हे आत्म्याचं स्वरूप आहे. भगवद्गीता म्हणते, जातस्य हि ध्रुव मृत्युम ध्रुवम जन्म मृतस्य च. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च.
प्रत्येक जन्माला येणारा मरणार यात शंका नाही. जी वस्तू दृश्य आहे ती नाश पावणार यात शंका नाही. जी उत्पत्ती आहे तिचा विनाश निश्चित आहे. म्हणून नाम आणि रूप हे वाच्यारंभण आहे, त्याला विकार आहे. आणि हे प्रत्येक गोष्ट विकार आहे. आणि मृत्तिका सत्य आहे, म्हणजे सत्ता सत्य आहे. मग आता पुढे पुन्हा सुरू की आदावंते च यन्नास्ति वर्तमानेची तत्तथा. जे सुरुवातीला नाही, मांडूक्य उपनिषद सांगतं की जे आधी नाही, जे शेवटी पण नाही, ते वर्तमानात असण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे काय हो, निर्मितीपूर्वी जे नाही, नाशानंतर जे नाही, ते वर्तमानात असण्याची शक्यता नाही. ते भासत आहे, त्याला मिथ्या असे म्हणतात. आदावंतेचे यन्नास्ति, जन्मापूर्वी माझं शरीर नव्हतं. म्हणजे हे बघा, 6 विकार आहेत, त्यातला पहिला विकार अस्थि आहे. अस्थि शब्दाचा अर्थ गर्भामध्ये असणे. अस्थीच्या पूर्वी शरीर नव्हतं, गर्भापूर्वी माझा देह नव्हता, आणि मरणानंतर देह असत नाही. आदावंतेचे यन्नास्ति, तो देह मध्ये वर्तमान काळात असण्याची शक्यता नाही. म्हणून तो मिथ्या आहे. त्रिकालेपि तिष्ठती ती सत, आणि सत हे सगळ्या काळांमध्ये आहे. म्हणून प्रत्येक वृत्तीमध्ये चैतन्य अनुसूत आहे, अभावातही सत्ता आहे. म्हणून सर्व प्रत्ययांमध्ये सुद्धा सत अनुस्यूत आहे. अस्ति भाती प्रियम नामम रूपम च चैत्यकम आद्यतयम ब्रह्मरूपम माया रूपम ततो द्वयम. दृश्य वस्तूत नामरूपात्मक भेद असले तरीही, दृश्य वस्तू जरी नामरूपात्मक असली तरीही चैतन्यात भेद नाही. चैतन्य अभेद आहे, सर्व व्याप्त आहे, सर्व भूत मात्रात आहे. परमात्म्याचं एकत्व सिद्ध होतं. परमात्मा अनेक नाही. त्या विषयाला, आत्म्याला जाणण्यार्थ बोध निर्माण झाला पाहिजे असं म्हणताना, मग बोध आत्मरूप न होता बोध क्रिया हे आत्म्याचं लक्षण होईल का? आत्मा बोध क्रियेचा करता होईल. जर बोध क्रिया आत्म्याचं लक्षण झालं तर, मग आपण उदाहरण दिलं होतं की वाऱ्याने झाडाचे पानं हालतात, करता वारा आहे. मग बोध हे आत्म्याचं स्वरूप नाही, बोध क्रियेचं लक्षण होईल. आणि ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप न राहता जर ज्ञान क्रिया झाली तर ज्ञानी आत्मा आणि अज्ञानी आत्मा असं तयार होईल. आता मला माहिती आहे तुम्हाला कठीण झालं, म्हणून थोडस सोपं करून पुन्हा स्पष्ट करतो. प्रत्येक वृत्तीच्या मागे बोधरूपाने आत्मा आहे. मग त्यांचं म्हणणं असं की तो आत्मा कळण्यासाठी वृत्तीच येणं गरजेचं आहे ना. मग वृत्तीच्या मागे आत्मा आहे, म्हणजे वृत्तीला त्या मागे बघणं ही क्रिया झाली की नाही. मग ही क्रिया जर झाली तर आत्मा क्रियेने प्राप्त झाला असं म्हणावं लागेल की नाही. मग ती ज्ञानाची क्रिया का असेना, की वृत्तीच्या मागे आत्मा आहे, हे ज्ञान आहे. या ज्ञानाच्या क्रियेने आत्मा मिळाला म्हणजे आत्मा कर्माने प्राप्त होतो असा त्याचा अर्थ होईल की नाही? नाही, तसा त्याचा अर्थ होणार नाही. कारण असा जर झाला तर ज्याला त्या क्रियेचा अंदाज नसेल त्याला अज्ञानी आत्मा म्हणावं लागेल, आणि ज्याला आला त्याला ज्ञानी आत्मा असं म्हणावं लागेल. मग आता या जीवाला ज्ञानी आत्मा आणि त्या जीवाला अज्ञानी आत्मा असं म्हणता येईल का? असं नाही. आणि म्हणून तो जो बोध आहे, तो जी वृत्ती आहे, वृत्तीच्या मागे आत्म्याची सत्ता आहे, हे समजून घ्यायचं आहे. पण हे समजून घेतल्यामुळे मी ज्ञानरूप होतो असं नाही, तर त्या वृत्तीचा निराश झाला की मी ज्ञानरूप. म्हणजे मला ज्ञानरूप होण्यासाठी कुठलीच क्रिया करावी लागत नाही. म्हणून आत्मा कर्मानी प्राप्त होत नाही. आणि असं जर झालं असतं, क्रियेने मिळाला असता तर आत्मा कर्माने प्राप्त झाला असता. वृत्तीच्या मागे आत्म्याचं ज्ञान आहे असं म्हटल्यानंतर ज्ञान हा आत्म्याचा गुण झाला असता.
आत्म्याला गुण नाही, आत्म्याला कुठलाही गुणविशेष नाही. कुठपर्यंत आलोय आपण? वैशेषिकांचं मत आपण आता सांगणार. म्हणजे कणादांचं मत सांगतोय आपण. कणाद मत काय म्हणतात आहे कणाद? सगळ्यात पहिल्यांदा आपण शंकराचार्यांचे 4 ते 5 श्लोक म्हटले नमनाचे आणि नंतर प्रारंभ केलाय. आचार्यांचा अध्यासवाद आहे, आचार्यांचा मायावाद आहे, त्यालाच विवर्तवाद असं सुद्धा म्हणतात, त्याला अद्वैत, शुद्ध अद्वैत असं म्हणतात. म्हणून दुसरी जी मतं आहेत ती कशी चुकीची आहेत आणि आचार्यांनी ती कशी खोडून काढली आहेत, हे आज आपण या ठिकाणी सांगणार आहोत. दुसऱ्या खंडामध्ये हा भाग आहे आणि तिसऱ्या खंडामध्ये सुद्धा हाच भाग आहे. त्यामुळे इथे उदाहरण न देता तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तत्वज्ञान समजून घ्यायला एकाग्रता लागते, शास्त्रावरची निष्ठा लागते. श्रीमदाद्य शंकराचार्य यांचं अद्वैत तत्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे आणि मोक्षासाठी हा एकच मार्ग आहे. ही माझी निष्ठा असली पाहिजे आधीपासून. जर तशी निष्ठा मी जपली असेल, जर तशी निष्ठा मी सांभाळली असेल, तर मला पुढच्या मतमतांतराचा वाद करण्याचा विषय आहे हे समजून घेण्यासाठी फक्त ऐका. वाद करणे हा आपला उद्देश नाही, पण आपलं अंतःकरण कुठेही कसंही भटक. मग या वेळेला हा विचार घेतं, त्यावेळेला तो विचार घेतं, त्यावेळी तो विचार घेतात. तर असं न करता निश्चित मी कोणता विचार घेतला पाहिजे आणि माझ्या शास्त्रावर माझी पूर्ण श्रद्धा असते. आम्हाला आमच्या शास्त्रावरच्या श्रद्धेचा, मजबूतीचा, बळकटतेचा अनुभव यायला पाहिजे. आपली निष्ठा असली पाहिजे आपल्या शास्त्रावर. हो, पूर्ण निष्ठा असली पाहिजे, संपूर्ण निष्ठा असली पाहिजे. आणि आपलं शास्त्र कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी काय केलं जातं, बाकीच्या शास्त्रांचं स्पष्टीकरण केलं जातं. म्हणून वैशेषिक म्हणतात, हे दार्शनिक आहेत बरं का. असो, हेच कणाद आहेत. ते काय म्हणतात, आत्मा मनाची या योगे ज्ञान प्रतीती जोगे होय ते समवाय संयोगे असे ब्रह्मी. आता पूर्व पक्ष ऐकायचा आहे. पूर्व पक्ष पहिल्यांदा खरा आहे असं वाटतं, उत्तर पक्ष ऐकल्यावर कळतं की तो खोटा कसा आहे. ते म्हणतात ज्या वेळेला बोध होतो तेव्हा आत्मा आणि मनाचा संयोग होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर बोध होतो म्हणजे हा घट आहे, हा पट आहे असं कळतं. म्हणजे आत्म्याचा समवाय संबंधाने बोध होतो. म्हणजे काय झालं, मन आणि आत्मा यांचा संयोग झाला म्हणून बोध झाला, असं कणादांचं मत आहे. आता आत्मा सर्व बोधवृत्तींना जाणतो कारण मनाशी एकरूप झाला आहे, तरीही तो अविकारी राहतो असंही पुन्हा कणादांचं म्हणणं. हे बघा, हे तत्वज्ञान आहे. हे आता सगळ्यांची मतांतर अशाच पद्धतीने राहणार. थोडस बारकाईने ऐका. अनेक मत आहेत दुसऱ्या खंडात आणि तिसऱ्या खंडात आणि या मतांची उदाहरणं नाही, तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा सांगतो, बोधवृत्ती जी होते, हे बघा, हे पूर्व पक्ष आहे, हे खरं मत नाही, नाही तर गडबडून जाल. बोधवृत्ती जी होते
कणादांचं मत आहे की आत्मा आणि मन यांचा संयोग होतो आणि म्हणून बोधवृत्ती होते आणि असा संयोग झाल्यानंतर सुद्धा आत्मा अविकारी राहतो असं कणादांना म्हणायचं आहे. मग त्याच्यासाठी कणादांनी उत्तर दिलंय की निळा रंग, लाल रंग, पिवळा रंग हे घटाचे रंग असतात, तरी घट निर्विकारीत राहतो की नाही. आता घटाचा आणि पटाला म्हणजे कापडाला कुठलाही रंग दिला तरी त्यांनी काही फरक पडतोय का? म्हणून रंग घटाच्या आश्रयाने राहतो, रंग पटाच्या म्हणजे कापडाच्या आश्रयाने राहतो, परंतु तरीही घट आणि पट निर्विकारच राहतो असं कणादांचं म्हणणं आहे. म्हणून आत्मा हा सर्व बोधांचा करता आहे असं असताना तो निर्विकार आहे. कणादांनी काय उदाहरण दिलं? कणाद सांगतात आहे बरं का, हे शंकराचार्यांचं मत नाही, अद्वैत तत्वज्ञानाचं मत नाही, द्वैती मत आहे. पण ते अद्वैतासारखं मांडतात. कसं मांडतात? की हा घट आहे, हा जो निळा स्टँड आहे ना, पेन स्टँड, हा स्टँड आहे. आता हा पेन स्टँड निळा असताना सुद्धा, पेन स्टँड असताना सुद्धा याला निळा रंग दिलाय. पेनचा हा स्टँड आहे, हा निळा असू शकतो, पिवळा असू शकतो, लाल असू शकतो, कोणत्याही रंगाचा असू शकतो. त्यांचं म्हणणं की घट, त्याच्यावर दिलेला जो रंग किंवा पट म्हणजे कापड आणि त्याच्यावर दिलेला रंग हा जरी वेगळा असला तरी घटाला त्यांनी काही फरक पडत नाही, घट निर्विकार राहतो. म्हणजे हा पेनचा स्टँड निर्विकार राहतो असं कणादांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आत्मा आणि मन हे एकमेकाशी जुळतात, असं जुळल्यानंतर आपल्याला बोध होतो आणि तरीही आत्मा निर्विकार राहतो या घटाप्रमाणे असं कणादांना म्हणायचं आहे, शंकराचार्यांना नाही. आता शंकराचार्य याचं उत्तर देतात आहे, ऐसे मत की जयांचे ते ब्रह्मी गुण द्रव्यांचे तैसे अचेतनाचे आरोपिती. त्यांचं म्हणणं की तुम्ही हे जे उदाहरण दिलं ना, हे अचेतनाचं उदाहरण आहे, शंकराचार्य सांगतात आहे. आता हे निश्चित उत्तर लक्षात ठेवा. मग तुमच्या मते कणादांना म्हणतात आहे शंकराचार्य, आत्मा आणि मन याचा संयोग होतो ना? कणाद म्हणतात हो, मन आणि आत्मा यांचा संयोग झाला तरीही आत्मा निर्विकारी राहिला. पेन स्टँड आणि निळा रंग यांचा संयोग झाला पण पेन स्टँड निर्विकारी राहिला. त्याप्रमाणे शंकराचार्य म्हणतात याचा अर्थ असा की आत्मा हा अचेतन द्रव्य मात्र होईल, मन हे काय आहे? अचेतन आहे. आणि आत्मा मनाशी संयोग पावला असं तुम्ही कणाद म्हणता आहात, तर आत्मा मनाप्रमाणे अचेतन होईल, कारण मन अचेतन जड आहे. आता निळा रंग हा घटात राहून घटाचा गुण होतो, तसा आत्म्याला गुणी म्हणावं लागेल. आत्मा चेतन आहे आणि आत्मा निर्गुण आहे. आता शंकराचार्यांनी कसं खोडलं हे नीट समजावून सांगतो पुन्हा. मन अचेतन जड आहे आणि आत्मा चेतन आहे. चेतन आत्म्याचा अचेतन जड मनाशी संयोग किंवा समवाय संबंध होऊ शकत नाही. संयोग संबंध कसा असतो हे पण कळलं पाहिजे. चिमणी आणि झाडाची फांदी, झाडाच्या फांदीवर चिमणी बसली, चिमणी बसली आणि झाडाची फांदी हालायला लागली. आता चिमणी हालते आहे आणि झाडाची फांदी पण हालते आहे, परंतु चिमणी चेतन आहे आणि फांदी अचेतन जड आहे, पण ती हल्ल्यासारखी वाटते आहे, चिमणी बसल्यामुळे किंवा वारा आल्यामुळे. वास्तविक झाडाची फांदी अचेतन जड आहे आणि चिमणी चेतन आहे. याला संयोग संबंध असं म्हणतात. संयोग संबंधामध्ये एक चेतन असतो आणि एक अचेतन असतो. तस मन अचेतन आहे आणि आत्मा चेतन आहे आणि अचेतन आणि चेतन
आत्मा आणि मन यांचा संयोग संबंध होऊ शकत नाही, शंकराचार्यांचं उत्तर. दुसरी गोष्ट, निळ्या रंगाचा घट. पहा तुम्ही मोबाईल मध्ये, निळ्या रंगाचा घट, याचा अर्थ निळा रंग हा गुण झाला त्याचा. मग आत्मा गुणी होईल, आणि आत्मा तर निर्गुण आहे. आत्मा चेतन आहे, जड नाही. मन अचेतन आहे, जड आहे. आणि आत्मा चेतन आहे, म्हणून आत्मा आणि मन यांचा संयोग संबंध होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, तो रंग दिल्यामुळे तो गुणी झाला, निळा पेन स्टँड. आत्मा गुणी नाही, म्हणून संयोग संबंधही नाही आणि समवाय संबंधही नाही. समवाय संबंध म्हणजे काय? दोरा म्हणजे सूत एकमेकात गुंतलं की त्याचं कापड होतं. आता कापड आणि सूत यांचा एकमेकांशी असा संबंध आहे की कापड जाळलं तरी सूत जळतं, आणि सूत जाळलं तरी कापड जळतं. मन गेलं तर आत्मा जात नाही, आणि आत्मा गेला तर हे कधी शक्यच नाही. त्यामुळे मनाला अस्तित्व नाही. गाढ झोपेत सुद्धा मन जातं. मरणानंतर जातं हा नंतरचा विषय आहे. गाढ झोपेत सुद्धा मन नसतं, आणि आत्मा गाढ झोपेत सुद्धा असतो. म्हणून आत्म्याचा समवाय संबंध असू शकत नाही. पहिला संयोग संबंध सांगितला, चिमणी आणि झाडाची फांदी. आणि आता धागा आणि कपडा यांचा जो संबंध आहे, याला समवाय संबंध असं म्हणतात. झाडाची फांदी जर जाळली संयोग संबंधातली, तर चिमणी उडून जाते आणि फांदीत जळते. पण कापड आणि सूत यामध्ये, सूत जाळलं तरी कापड जळतं, कापड जाळलं तरी सूत जळतं. याला समवाय संबंध असं म्हणतात. चिमणी आणि झाडाची फांदी याला संयोग संबंध असं म्हणतात. आत्मा समवाय संबंधाचाही विषय नाही, संयोग संबंधाचा सुद्धा विषय नाही. म्हणून कणादांचं मत खोडल्या गेलेलं आहे. समजलं? समजलं समजलं. धन्यवाद. मी म्हटलं पुन्हा सांगा म्हणतात की काय, नाही, कारण असे समजले. खूप मत आहेत, आता एक 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 सुरू होणार. बिलकुल समजलं. खूप छान विज्ञानम समजलं. आनंदम ब्रह्म तैसे प्रज्ञानम ब्रह्म, ऐसी श्रुती जया परम ओलांडीती. 193 नंबरची काकांची ओवी आहे. ब्रह्म विज्ञान आणि आनंद स्वरूप आहे, ब्रह्म प्रज्ञान रूप आहे. अशा परमश्रेष्ठ असणाऱ्या श्रुतींचं उल्लंघन होईल. म्हणून आत्म्याचा आणि मनाचा संयोग संबंध नाही, समवाय संबंधही नाही. म्हणून आत्मा मनाशी जुळल्याने बोध होतो, हे कणादांचं मत सपसेल चुकीचं आहे. म्हणून आत्मबोध मनाशी जुळल्याने होत नाही, एकाग्रतेनेही होत नाही. आम्ही खूप एकाग्रतेने अभ्यास करतो, करायलाच पाहिजे. अनेकाग्रतेने थोडी अभ्यास करायचा असतो, पण त्यांनी अज्ञान निवृत्ती होते, आत्मप्राप्ती होत नाही. असंगो नाही सज्जते, ऐसे श्रुती जे सांगते, मन आत्म्यासी तेथे कैसे मिळे. आत्मा असंग आहे, म्हणून आत्मा आणि मन यांचा मेळ कधीही होत नाही. कारण आत्मा कशानेही लिप्त होत नाही. तुम्ही जरी म्हटलं की हा फ्लावर पॉट, हा पेन स्टँड निळा आहे, तरीही हे पेन स्टँडचं गुण झाला, वैशिष्ट्य झालं. गुण वैशिष्ट्य आत्म्याला नाही, कारण आत्म्याला निर्गुणत्व आहे. आत्म्याला निर्गुण तरी काय म्हणायचं, आता गुण नाही म्हणून निर्गुण म्हणायचं. वास्तविक तो अगुणच आहे. एक जै दुजाचे मिळे, ते त्याची गुणांचे मिळे, जैसे दूध जे वाढे जळे द्रव्य म्हणून. दूध आणि पाणी यांच्यामध्ये गुणसाम्य आहे, दोघांमध्येही द्रव्य आहे. दोन्ही काय आहे, द्रव रूप आहे. द्रव्यता आहे, दोघांमधलं साम्य आहे. म्हणून पाणी दुधात मिसळल्याने दूध वाढतं.
परंतु मन आत्म्यात मिसळल्याने, आत्मा मनात मिसळल्याने काहीही होत नाही. कारण मन आत्म्यात मिसळत नाही, आत्मा मनात मिसळत नाही. दोनही भिन्न सत्ता आहे. मन अचेतन जड आहे आणि आत्मा चेतन आहे. मनाला संकल्प विकल्प आहे, आत्मा असंग आहे. म्हणून समवाय आणि संयोग संबंध समजले. या हे दोन संबंध अचेतन वस्तूच्या संबंधात होतात. चेतनामध्ये समवाय आणि संयोग संबंध नसतात. जे सगुण असतात, जे साकार असतात, जे सावयव असतात, जे सविशेष असतात, जे सोपाधिक असतात, तिथेच फक्त समवाय आणि संयोग संबंध आहे. आत्मा निर्गुण आहे, आत्मा निराकार आहे, आत्मा निर्विशेष आहे, आत्मा निरवयव आहे, आत्मा निरुपाधिक आहे. म्हणून सगुण साकार सावयव सविशेष सोपाधिक हे परस्पर भिन्न असल्यामुळे आत्म्याचा मनाशी समवाय संबंध होऊ शकत नाही. आत्मा निरुपाधिक असल्यामुळे मन नावाच्या उपाधीचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. म्हणून सोपाधिक मन आणि निरुपाधिक आत्मा यांचा संयोग किंवा समवाय संबंध होऊ शकत नाही. म्हणून आधी आत्म्याचं ज्ञान होतं आणि नंतर ज्ञानाची स्मृती निर्माण झाल्यावर पुन्हा सविशेष आत्मा कळतो असं समजू नका. आत्मा निर्विशेषच आहे आणि आत्मा या सगळ्या समजण्याचा साक्षी आहे. आत्मा असंग आहे, असंगोही न सज्जते. असंग स्वरूप आत्मा कधीही लिप्त होत नाही, कधीही स्पर्शित होत नाही, कधीही परिणामी होत नाही. असंगो नाही सज्जते. किंवा काही ठिकाणी असंगोही न सज्जते असं पण म्हटलं. असंगो नाही सज्जते, असंगोही न सज्जते. बृहदारण्यक उपनिषदातली श्रुती आहे. असंग रूप आत्मा कधीही लिप्त होत नाही, परिचित होत नाही, परिणामही होत नाही. दुधाचं दही होणं हा परिणाम आहे. म्हणून आत्मा मनामध्ये परिणत होत नाही. मन आणि आत्मा यांचा मेळ बसत नाही. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे, गुणविशेष आहे. आत्म्याला गुण नाही. आत्मा असंग आहे. भगवद्गीता ऐकता का? असक्तम सर्व ब्रूत. काय म्हणतात आहे? श्लोक मला एकदम आठवणार नाही. 13व्या अध्यायातला 14वा श्लोक आहे. ती भगवद्गीता असेल तर होऊन जाईल. सापडली मला. अध्याय 13 श्लोक नंबर 14. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. म्हणून या ठिकाणी असक्तम सर्वभृश्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. तो असक्त आहे आणि निर्गुण आहे. त्यामुळे आत्म्याचा गुणगुणी असा संबंध नाही. न्यायशास्त्र म्हटलं, आता न्यायशास्त्री बोलून राहिले. काय म्हणतात? आत्मा हा आसक्ती रहित आहे, पण तो सर्वांचे पालन करणारा आहे. गुणवत्ता संसृज्यते नातुल्य जातीयम. न्यायशास्त्र म्हणतो एक गुणवान सगुण वस्तूचा दुसऱ्या गुणवान वस्तूशी संयोग होतो, भिन्न जातीय वस्तूचा संयोग होत नाही. एक सगुण आणि दुसरं निर्गुण अशा दोन विजातीय वस्तूंचा सुद्धा संयोग होत नाही. म्हणून निर्विशेष आत्मा जो आहे, निर्विशेष आत्मा जो आहे
हा विकारयुक्त मनाशी कधीही संयोग पावत नाही, त्यांचा संयोग होण्याची शक्यता नाही. म्हणून आत्मा बोध प्रत्ययांचा साक्षी आणि प्रकाशक आहे, तो अधिष्ठान आहे. अशा पद्धतीने हा विषय या ठिकाणी आपण घेत आहोत. कसा आहे विषय? छान आहे ना? कणादांचं मत ऐकलंय आपण. आता चेतनामध्ये जड मन कधीही मिसळू शकत नाही, म्हणून हे कणादाच्या बुद्धीने कळण्यासारखं नाही. मग आचार्य त्याला उदाहरण देतात, की जणू लोखंडाचे खडे जर पाण्यात ठेवले तर ते कधीतरी एकरूप होतील असा हट्ट करणं, म्हणजे मन आणि आत्मा हे एकरूप होतील असा हट्ट करणं कणादांचं आहे. लोखंडाचे कण पाण्यात ठेवल्यानंतर ते पाण्याशी एकरूप होतील का कधीतरी? कधीच होण्याची शक्यता नाही. तसं कणाद जे म्हणतात की मन आणि आत्मा यांचा संयोग संबंध झाल्यानंतर आत्मा मनरूप होईल किंवा मन आत्मरूप होईल, या दोनही शक्यता नाही. म्हणून प्रतिबोध विदित. म्हणून या विधानाचा आत्मा आत्म्यालाच जाणतो असा स्वसंवेद्य अर्थ काढावा लागेल, दुसरा अर्थ काढता येणार नाही. मला वाटतं या ठिकाणी आज आपण थांबूया, कारण पुन्हा प्रतिबोध समजायचंय, आचार्यांचं मत समजायचंय. आज कणात काय म्हणतात आणि ते चुकीचं कसं आहे आणि आचार्यांना काय म्हणायचं आहे एवढं आपल्याला कळलेलं आहे. जरी 20 मिनिटं आधी असले तरी जर दुसरं मत मी तुमच्या समोर मांडलं आचार्यांचं आणि त्याला बौद्धांचं मत मांडलं तर आणखीन गडबड होईल. तर उद्या आपण हे बघूया आणि आज आपण या ठिकाणी थांबू. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. याच्यात काही अडचण असेल तर आता विचारू. माझ्याजवळ 20 मिनिटं आहेत. अडचणींचं उत्तर द्यायला मी तयार पण आहे.